खरवस बनवायचं म्हणजे चिकाचं दूध हवं. तर प्रत्येक वेळेस आपल्याला चिकाचं दूध अवेलेबल असेलच असं नाही. तर आज आपण आपल्या किचन मध्ये बनवत आहोत बिना चिकाच्या दुधाचा खरवस. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपल्याला सर्व गोष्टी समप्रमाणात घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 कप दूध घेतला आहे, त्याच कपाने 1 कप दही घेतला आहे आणि त्याच कपाने 1 कप कंडेन्स मिल्क घालून घेतला आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया आणि सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया. सगळे जिन्नस आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. दही सुद्धा चांगलं एकजीव झालं पाहिजे. ह्यामध्ये मी 1 चमचा दुधामध्ये थोडेसे केसरचे धागे घालून घेतले होते. तर मिश्रणाला चांगला कलर येण्यासाठी मी ते यामध्ये मिक्स करून घेत आहे. 5-1 मिनिटं चांगलं मिश्रण ढवळून घेतल्यानंतर आता आपण इथे ते दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. तर इथे मी ते कुकरच्या एका डब्यामध्ये ओतून घेतलं आहे. आता यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया आणि थोडेसे केसरचे धागे वरून घालून घेऊया, कारण ते नंतर खूप छान दिसतात. आता हे मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे मी एका कढईमध्ये अशा प्रकारे स्टँड ठेवला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आता आपल्याला त्या स्टँडवर हे भांडं ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर त्याला वरून झाकण लावून 35 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर साधारण 35 ते 40 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे मी काडी घालून बघितली आहे. आपल्या काडी एकदम क्लीन निघाली म्हणजे आपलं खरवस तयार झालं आहे. आता हे असंच झाकण लावून थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. साधारण 2 तास रूम टेम्परेचरवर ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला खरवस कसा मस्त तयार झाला आहे. त्याला आपण अशा प्रकारे काप देऊया आणि त्याचे तुकडे करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता मी त्याचे तुकडे काढून घेतले आहेत आणि किती मस्त मऊ असा आपला खरवस तयार झालेला आहे. हे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी काढले तर आणखी घट्ट आणि सुंदर असे तयार होतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा.